न घाबरता आपलं काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्व करताय हे चांगली गोष्ट आहे. आता एवढे नगरसेवक इथं उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून मला निश्चितच पाठिंबा आपण देण्यासाठी आपण इथं आलात, पण त्याच्यापेक्षा जास्त मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण परत एकदा एकत्र राहून काय काय काम केलं पाहिजे हे मला सांगितलं पाहिजे, काय काय करण्याची आवश्यकता आहे, त्याला प्रायोरिटी कशी द्यायची, आणखीन जास्तीत जास्त पहिले कोणतं काम करून घ्यायचं वगैरे हे आपण सगळ्यांनी केलं. आपण सर्वांनी भरपूर काम केलं आहे आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये, तरी पण कुठेतरी काहीतरी राहून जात आहे, तर ते राहून गेलेलं कामसुद्धा आपण करूया आणि सर्व एकत्र कामं करूया सगळेजण. आणि मला एक या महापौरी आहेत आमच्या मित्राच्या काय ना निलोफर आजरेकरी आहेत, त्या मला वाटतं शेवटल्या काय करोडच्या वेळेसच्या झालेल्या चांगलं आहे. तर अशा तऱ्हेने आपण सर्व एकत्र राहून चांगलं काम केलं तर निश्चितच आपल्या कोल्हापूरमध्ये आणि पुष्कळ गोष्टी आपल्याला त्याच्या बदलता येतील, सुधारवता येतील आणि एकत्र काम केल्यावर आपल्या सगळ्यांची मिळून ताकद निर्माण होते. ताकद निर्माण झाली तर आपल्याला पाहिजे ते आपल्याला करून घेता येतं. आपला मागे आपला कोण आपला हा कुठे गेला मगाशी बोललेला विनायक हो पाडके साहेब नमस्कार. आणि मला आठवतं त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बरंच काय या राजीनामा देऊन आपलं काम पुढे नेण्याचं बघितलं. त्यांनी सांगितल्यामुळे यांनी पूर्ण केलं. तर विनायक फाळके सुद्धा आहे. मला फुटबॉलमध्ये दंगा वगैरे नको आहे काय ते काम तू पाहायचं. आता सगळे शांत आहेत म्हणजे कधी थोडंसं अशा तऱ्हेने आपल्या कोल्हापूरमध्ये प्रश्न आहेत. आणखीन प्रश्न सोडवायचे सुद्धा आहेत. खेळांचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. खेळासाठी जास्त सोयी अजून झाल्या पाहिजे. शिक्षणाच्या मध्ये सोयी अजून पुष्कळ करायच्या आहेत. आणि आपण ज्या आपण एखादी मीटिंग वगैरे परत पुन्हा एखादी घेऊ ग्रुपच्या किंवा वेगळ्या ह्याच्या तुमच्या काय काय समस्या असतील त्या निश्चित व्यवस्थित जास्तीत जास्त चांगला समजून घेऊ. सगळ्यांना या पुढं माझ्याबरोबर बसणे त्यांना तर चांगली माहितीच आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा बोलून आणि आपल्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर सगळ्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपला होईल. यात काही प्रश्न नाही. तर सर्व आपण जे आहेत नायकवडे साहेब यांच्या मिसेससुद्धा आहेत. नायकवडे साहेबांचे हजबंड जे होते महापौर ते ह्या उपमहापौर होते त्यावेळेस आणि ते आमच्यावर कुस्ती खेळायला याची लाल आखाड्यात त्यांची माझी ओळख तेव्हा झालेली होती. तर अशा तऱ्हेने आपण सर्व आज एकत्र जे आला ही चांगली गोष्ट आहे. मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच आपला लोभ आमच्यावर राहू देत असं सांगून मी रजा घेतो. कारण की महाराज उभारलेत. आता कोणालाही विचारलं सामान्य माणसाला तर महाराज उभारलेत हे माहीत आहे. हे राजश्री शाहू महाराजांची पुण्याई आहे. आपल्या कोल्हापूरवर केलेले उपकार आहेत. त्याच्यातून नाव सगळी बऱ्याचदा नाव पोचवायचं आपल्याला वेळ लागतो. इथं मात्र नाव 100% पोचलं आहे. आता चिन्ह पोचवायची जबाबदारी तुम्हा सगळ्या मंडळींना येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावी लागेल. आपण काही क्लस्टर्स 5-5 वर्गाचे केलेले आहेत. त्याचे समन्वयक नेमलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून काय होईल. जुने सगळ्या आमच्या मार्गदर्शक मंडळींना विनंती आहे की आपणही थोडं ॲक्टिव्हली आता परवा RK पवार साहेबांनी मिसळची चर्चा घेतलेली आहे म्हणजे झाली त्यांची. तसे आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम जरा थोडे डबल न होता एकाच वर्गात 2-2 न करता 1-2 काही करता आले तर तसं नियोजन आपण करूया. कोपरा समाज आपण नियोजन करूया. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल
मनापासून मी तुमचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आदरणीय विधी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. दिली परत तुला परत दिली पीएन साहेबांच्यावर आरोप पकड की तू हातात. उमेदवारांची तुलना करा. उमेदवार आमचा कसा पक्का जातीवंत मल्ल आहे हे आज आता महाराजांनी सांगितलं. जुन्या आठवणी सांगितल्या. अडगुळे साहेबांच्यावर महापौर परिषद, फाळके साहेबांनी या माणसांची ओळख म्हणजे नायकोडे साहेबांच्यावर कुस्ती खेळत होते. आता उमेदवार आहे का कुस्ती खेळायला? फोटो आहे की नाही आहे काय? जरासं हे कर, क्रॉप कर, आणखी हे दे. आपण ह्याला अर्जाला पाठव, अर्जाला. कोल्हापुरी पद्धतीने उत्तर द्यायला इथं पुढे आपण तयार असलं पाहिजे. तरच आपण कोल्हापूरकर जे जगात वाढी आम्ही कोल्हापुरी ही ओळख आहे ती टिकवायची आहे. 7 सगळ्यांना आजची बैठक झाल्यानंतर आपण थोडं कामाचंही नियोजन करूया. वार्डामधलं काम कशा पद्धतीनं करता येईल त्याचंही नियोजन आपण करूया. 1 तारखेला सन्माननीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब, आम आदमी पार्टीचे संजय सिंग म्हणून आहेत, परवा त्यांना चुकीच्या ह्याच्यात आत टाकलं होतं, त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. तर ती एक मेळावा गांधी मैदानला मोठा, गांधी मैदानला विधी साहेब बरोबर ना, मी पीएन साहेबांनी दोघांना विचारून सगळं करतोय. गांधी मैदानला हा मेळावा आपला निश्चित झालेला आहे. मोठी सभा आपली 1 तारखेची. मिरजकर तिकटीला बाकीच्या 30 सभा या जिल्ह्यात महाराजांच्या उमेदवार म्हणून होणार आहेत. तर 5-6 वॉर्ड मिळून 1 सभा असं आपण करतोय, म्हणजे मोठ्या सभा. आणि बारक्या कोपरा सभा तुमच्या वार्डातल्या तुम्ही कराव्या अशी आमची अपेक्षा आहे. मग त्या अपार्टमेंटमध्ये असेल, तिथं असेल, मग काही लोकांना आपण बोलवून तिथं काही लोकांना देता आलं तर तिथं आपण देण्याची व्यवस्था तिथं करू, की काही लोकांना पाठवता आलं तर पाठवू. आणि एक 60 वक्त्यांची यादी तयार केलेली आहे जे वेगवेगळ्या भागात जाऊ शकतात. तर तुम्ही आम्हाला सांगितलं की साहेब आमच्याकडे ह्याला पाठवून द्या, तर त्या माणसाला आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ शकतो. दुसरी एक माझी सगळ्यांनाच इथं आणायची आलाला तर सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या 20 दिवसामध्ये प्रत्येकाच्या वॉर्डात किमान महिलांच्या 5-5 बैठका व्हायला पाहिजे. मग 50 लोकांच्या होऊ देत, 50 महिलांच्या होऊ देत, काय अडचण नाही. 50 होऊ देत, 100 महिलांच्या होऊ देत, आम्हाला काय अडचण नाही. परंतु महिलांच्या बैठका ह्या प्रत्येक वॉर्डामध्ये तुमच्या साधारणपणे व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि आपण सगळेजण ही उमेदवारी आपल्या घरची आहे, आपल्या घरचे महाराज उभारलेले आहेत, आपली अस्मिता आहे, आपला स्वाभिमान आहे, आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, आंबेडकरांचा विचार हा खासदार रूपानं आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. आणि म्हणून आज बसून आपण सगळेजण ताकदीनं कामाला लागूया. काही सूचना असतील तर तुम्ही वेळोवेळी आम्हाला सगळ्यांना, आम्ही प्रमुख जी मंडळी आहोत, आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी सूचना देत गेला तर आपण करूया. आता फॉर्म भरेपर्यंत थोडं शिथिलता होती, आता फॉर्म भरलेला आहे, म्हणजे आता चालू व्हायला पाहिजे. आपलं सगळं वातावरण दिसलं पाहिजे, सगळीकडं चांगलं आहे. आणि उलट्या बाजूला उमेदवार कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला लागलेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहीत आहे. आणि ज्या सन्मानपूर्वक आपण आदरणीय शाहू महाराजांचा नेहमी उल्लेख करतो तो सन्मान या मंडळींना बाजूला ठेवण्याचा प्रयत्नही करतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याला योग्य उत्तर द्यावं, या पद्धतीचं नियोजन होईल. पुढचेही पदयात्रेचं नियोजन असेल, एकाच दिवशी पदयात्रा 81 वॉर्डमध्ये काढायचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्या परवानगी आपण घेतोय. तारीख आपली 28 तारीख. हां, टेंटेड नाही, तारीख तुम्हाला आम्ही कळवतो. एकाच दिवशी पदयात्रा आपण करूया. आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थोडं पॅम्पलेट लोकांच्यापर्यंत पोहोचलं तर बरं होईल. उमेदवार आपलं नशीब चांगलं आहे, म्हणजे कार्यकर्ते म्हणून मी माझ्यासकट म्हणतोय की इलेक्शन सोपी काय, शाहू महाराजांचं नाव प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मनामध्ये पोचलेलं आहे. फार इलेक्शन सोपे आहे. सर्व महापौर आणि सर्व नगरसेविका आणि नगरसेवक, मला आत्ताच सांगण्यात आलं की मी वास्तविक आकडे काही मागितले नव्हते, पण त्यांनी सांगितलं की 210 पर्यंत आपण नगरसेवक आणि नगरसेवकांचा आकडा पोचला आहे. आणि अनेक महापौर सुद्धा इथं उपस्थित आहेत. पवारसाहेब सुद्धा आहेत, 2 पवारसाहेब आहेत जवळजवळ बसलेले.
लेडीजमध्ये सुद्धा आपल्या सई खराडे आहेत. सई खराडेंचा विशेष एक सांगायची इच्छा आहे मला. नाही सांगितलं पाहिजे. मध्ये 6-6 महिन्याचे किंवा एक असे महापौर व्हायचा करायचा प्रयत्न अनेकांचा चालला होता. तेव्हा कुठेतरी मला भेटल्या होत्या आपल्या शिवाजी पेठेतच कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये. तेव्हा आमचं बोलणं झालं आणि तेव्हा मी सांगितलं की आपण पूर्ण वेळ आपला जो आपला हक्काचा आहे तो काढला पाहिजे. आणि त्यांनी त्याप्रमाणे पुढचे 2.5 वर्ष काढलेत कोणाला न जुमानता. त्याबद्दल त्यांचे मी आता सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि माझे माझे सगळेच पदाधिकारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आणि गेले महिनाभर तुम्ही सगळेजण आपापल्या वॉर्डात आपापल्या भागात कामामध्ये आहातच. परंतु महाराजांच्या समोर परवा आपण तुम्ही आम्ही भेटतो, मालोजीराजे भेटतायत, आपण एकमेकाला सगळे भेटतो. परंतु वैयक्तिक तुम्ही आदरणीय शाहू महाराजांना भेटून अनेक जण गेलेला. परंतु कोल्हापूर फक्त न होता ह्यांची उमेदवारी महाराष्ट्रातल्या एका पुरोगामी विचाराला म्हणजे या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला एक मोठं सामर्थ्य मिळाला प्रकार झालेला आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की. महाराष्ट्र बेडेकर काकांची असतेने चौकशी करणार. आता ज्या आल्या हजर असणाऱ्यापैकी सगळ्यात सिनियर नगरसेवक या उमेदवार म्हणून आदरणीय महाराजांच्या पाठीमागे आहे हे दाखवण्यासाठी आपण. माझी विनंती आहे की आपल्या उपस्थितापैकी वरिष्ठ माजी महापौरांच्या वतीनं कोणतरी एकाने आपलं मनोगत व्यक्त करावं. तो 207 माजी नगरसेवक आज येतो. 200 मागं उभारलेली जरा बसायला पाहिजे. तुम्हाला देतो, मताधिक्य द्या. दुसऱ्या बाजूला अजित पवार म्हणतात की आमच्या चिन्हावर बटन दाबा, हवा तेवढा निधी देतो. या विधानांकडे कसं बघा? याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना. कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही अमकं देतो, याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्री त्यांना झालेली आहे. निधीचा आमिष दाखवतात असं वाटतं. नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली आहे की मतदान मिळणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे, मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं देतात. आता अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार. माढ्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे. वातावरण प्रचंड चांगलं आहे. आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे यायला लागलेत, मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही. परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी 586वर जाते. खासदार 543 आहेत. थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे. कारण की खासदारच 543 आहेत. काही आकडेवारी टोटल बघितली, भाजपला अमकी मतं, काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती 580च्या वर जाते. शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल केलेला आहे. विशाल पाटलांनी अपक्ष नाही, वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब, नाना पटोलेजी, विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करतायत. कुठेही बंडखोरी होऊ नये ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठे नेते कोण कोल्हापुरात आले नाही असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. नाही, जनता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आली होती. मुख्यमंत्री पुन्हा 3 दिवस कोल्हापुरामध्ये ठाण मांडले आहेत आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 दिवस. नाही, मला वाटतं आता क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे. पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते. जर 2 वर्षातला कारभार चांगला असेल, शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे, बसून मतं मिळवता आली पाहिजेत. पाठिंबा दर्शवलाय, आपण एकत्र मिळून काम करायचे या ठिकाणी शपथ घेतली. कोल्हापूरमधले जवळजवळ 18-19 माजी महापौर आणि जवळजवळ 220च्या वर माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे.
मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमागं आहे. आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोक, सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे. आपण काल देखील बघितलेलं आहे. खरं तर कालची सगळी गर्दी बघितल्यानंतर किंवा याच्यानंतर देखील महायुतीचं असं म्हणणं आहे की सतीश पाटलांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून ते महायुतीवर टीका करतात. नाही, तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही, परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. शेवटी ही राजकीय लढाई आहे. या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार. आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजूने आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेला आहे. कोणीही मोठ्या प्रमाणात